दुजे द्वैत सांडी एक तत्व मांडी, अद्वैत ब्रह्मांडी पै सुखी जे. ते रूप पंढरी पुंडलिकाद्वारी, मुक्ती मार्गचारी वशरय्या. अनंती अनंत ओतिले संचित, वैकुंठ अद्भुत उभे असे. ज्ञानदेवी ध्यान मनमौन्य चरण, आपणचे मग्न तेथे झालो माऊली. ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी उभी अनुभवावी या ज्ञान यज्ञात आपण श्रीमद्भगवद्गीता 8वा अध्याय 8वा त्यातला श्लोक क्रमांक 15 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 150 क्रमांकाच्या ओळीनं केलेलं भाष्य, याचं आज आपण चिंतन करणार आहोत. मामोपेते पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम, नाप्नुवन्ति महात्मना संसिद्धिम परमाम गताः. अर्थात सर्व ज्ञानाची म्हणजेच या दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली की या मृत्युलोकी असतानाच सर्व विषयांविषयी असलेली आसक्ती समूळ नष्ट होते महाराज. जीव अनासक्त होऊन जातो. कारण आसक्ती हेच मूळ आमच्या अधपतनाचं कारण आहे. याची प्रचिती अशा ज्ञानवंताला येते. विषयाचं सुख हे अतिशय क्षणभंगूर आहे महाराज. विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. शेवट यमाच्या जाचणीनंच आहे माझा विषयासक्त माणसाचा. 3 प्रकारचं सुख भगवंताने वर्णन केलेलं आहे. यद्दग्रे विषमेव परिणामे अमृतोपमम, तत्सुखम सात्विकम स्मृतम. सुरुवातीला अतिशय खडतर वाटतं, परंतु नंतर अमृताप्रमाणे त्याची आम्हाला अनुभूती येते. त्या सुखाला सात्विक सुख म्हटलेलं आहे. जप तप करणं, परमार्थ करणं, सकाळी उठून खाकडा करणं, कथा ऐकणं, रात्री उशिरापर्यंत कीर्तनाला बैठक मारणं, श्रवण भक्ती करणं, सगळं शारीरिक त्रासाचं आहे महाराज. तप करणं तर त्याहीपेक्षा त्रासाचं आहे, परंतु नंतर त्याचं फळ मात्र अमृताप्रमाणे आहे. सात्विक सुखाविषयी बोलताना भगवंत सांगतात की यद्यदग्रे अमृतोपमम परिणामे विषमेय. सुरुवातीला गोड वाटतं, परंतु त्याचा परिणाम मात्र विषाप्रमाणे असतो. तत्सुखम राजसम स्मृतम, त्याला राजसी स्मृत म्हटलेलं आहे. आणि यदग्रेच्या अनुबंधेचं मोहात पडलेला जीव त्याचा ऱ्हास होतो. त्या सुखाला तामसी सुख म्हटलेलं आहे. सात्विक सुखामध्ये जीव प्रगतच होत असतो. अध्यात्म सतत प्रगतीवर असतं महाराज. कारण ज्ञान त्याच्या साक्षीला असतं. ज्ञान त्याला मार्ग दाखवत असतं की बाबा रे, आज जरी हे त्रासदायक वाटत असलं तरी याचं फळ मात्र अमृताप्रमाणे आहे. या मृत्यूलोकी सर्व काही नाहीसं होणार आहे, म्हणून मोहात पडून उपयोग नाही. एखाद्या विषयाविषयी आसक्ती निर्माण होणं म्हणजे जीवाला भ्रमिष्ट होण्यासारखं आहे. कारण जे जे दृश्य आहे, दिसतं आहे, ते सर्वच क्षणभंगूर आहे महाराज. म्हणूनच या जीवनाला सुद्धा स्वप्न म्हटलेलं आहे. स्वप्न दिसतं आहे संपूर्ण जगत, परंतु त्याला सुद्धा स्वप्न सांगितलं आहे. स्वप्न
कारण स्वप्नीचे चेले जाईल रेहा, माऊलीचंच प्रमाण आहे की ये साते आलिया ओळगा शारंग धरू, नाही तरी संसारू जाईल लया. कितीही सुखरूप असा संसार दिसला, एसी गाडी फिरायला, एसी रूम झोपायला, सगळे सुख पायाजवळ लोडून घेत आहे, परंतु असं असलं तरी हे एक न एक दिवस नाहीसं होणार आहे महाराज. स्वप्नामध्ये राजा व्हावं, दिमतीला प्रधान, सेना, आज्ञा केल्याबरोबर प्रत्येक गोष्टीची प्राप्ती, राण्या, दास्या, हे सगळं चित्र स्वप्नामध्ये पाहतोय आणि जाग आल्यावर मात्र हातात भिक्षेचं कटोर आहे. स्वप्नामध्ये पाहिलं, परंतु जाग आल्यानंतर लक्षात आलं की अरे हे सगळं खोटं होतं, खोटं. तसं या जगताकडे आम्ही जेव्हा पाहतो ते स्वप्न आहे. त्याच्याविषयी जेव्हा ज्ञान प्राप्त होतं, स्वप्नीचे चेले जाईल रे, या ज्ञानाची प्राप्ती झाली की मग लक्षात येतं की आम्ही ज्याचा मोह धरतो आहे, आम्ही ज्या शरीराला नटवतो आहे, सजवतो आहे, शृंगार करतो आहे, ते शरीर एक न एक दिवस नाश पावणार आहे. कृमी विंग भस्म संज्ञार्थम शरीरमितीच्या परे, भागवतामध्ये वर्णन आहे की 3 प्रकारे हा पंचमहाभूतापासून निर्माण झालेला देह पंचमहाभूतामध्येच विलीन होत असतो. पहिला प्रकार आहे कृमी. पुरतात काही जातीमध्ये देहाची अंतविधीची प्रथा ही जमिनीत पुरण्याची आहे. जमिनीत पुरलं की त्या ठिकाणी साहजिकच किटाणू निर्माण होता आणि ते किटाणू तो देह पूर्ण भक्ष्य करून टाकतात महाराज. त्या किटाणूचं भक्ष्य आहे. आणि मग अग्नितत्वात, जलतत्वात, पृथ्वीतत्वात, आकाशतत्वात, सगळ्या पंचमहाभूतापासून निर्माण झालेलं हे संपूर्ण शरीर हे ज्या त्या तत्वामध्ये सामाविलं जातं. मग पुरलं तर कृमी खातील, उघड्यावर ठेवलं तर पशुपक्षी खातील, आणि जाळलं तर त्याची राख होईल. परंतु नाश हा ठरलेला आहे. उगं सुंदर देह आहे म्हणून राहू द्या हो, आताच कशाला अंतविधी करायचं, असं कधी कुठे म्हटलं आहे का महाराज? आणि म्हटलं तरी तो देह हा नाशवंत असल्यामुळं शाश्वत तो नाहीच आहे. त्यामुळं नाश पावणं हा शरीराचा स्वभाव आहे. एक न एक दिवस तो ते नाश पावणार म्हणजे पावणारच. मग नश्वराचा हव्यास करून उपयोग नाही. जीवनाचं कार्य अंतिम ध्येय साध्य करता आलं पाहिजे, आणि ते अंतिम ध्येय काय असेल तर मोक्षाची प्राप्ती करून घेणं आहे महाराज. सुखातच शरीराच्या विषयामध्ये, इंद्रिय तृप्तीमध्ये जर आम्ही रममान होत राहिलो तर मोक्षाची प्राप्ती कदापिही होणार नाही महाराज. म्हणून धारण केलेला हा देह, त्याच्या माध्यमानं आम्हाला परमार्थाची प्राप्ती करून घेता आली पाहिजे. कारण त्या विधात्यानं उत्तम असा नरदेह दिलेला आहे. जसं मागं चिंतन केलं की सुरी करणाऱ्यानं सुरी तयार केली आहे, तो विकायला आला. त्या गृहिणीनं, आई म्हणणारीनं पाहिलं, सुरीची टेस्ट घेतली, घरात गेली, किचन ओट्यावरची हिरवी मिरची घेतली आणि तिचे बारीक खांडोळी केली, तुकडे तुकडे केले. सुरी पसंत आली, त्यानं त्याची किंमत सांगितली 50 रुपये. हिनं 50 रुपये दिले. 50 रुपये द्याकरता गेली, सुरी किचन ओट्यावरच ठेवली. छोटा बाळू, आईनं जसं केलं तिचं अनुकरण, कारण लहान मुलं अनुकरण प्रिय असतात महाराज. यद्यदा चरिती श्रेष्ठ तत्तत देवे तरो जनः.
आम्ही लेकरांसमोर जर सकाळ संध्याकाळ तंबाखूला चुना लावत असो तर वयाच्या 10व्या-11व्या वर्षी तो गुटखा खायला लागतो, यात नवल नाही महाराज. कारण अनुकरण करणं हे छोट्यांचा स्वभाव आहे, तो अनुकरण प्रिय असतात ते. मग आईनं जसे हिरव्या मिरचीचे खांडोळी केली तसा हा पिंटू, हा बाळू त्या मिरचीची खांडोळी करायला लागला, परंतु मिरचीबरोबर बोट काटलं गेलं महाराज. आता बोट कट झालं हा दोष सुरी तयार करणाऱ्याचा नाही, ती कशी वापरायची हे आपल्यावर अवलंबून आहे. तसं या परमात्म्यानं दिलेला हा देह तो परमार्थाच्या ठिकाणी लावायचा का विषयासक्त होऊ द्यायचा हे आपण ठरवायचं आहे. विषयासक्त झालं की पुन्हा कर्मफळ निर्माण होणार. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. या जन्ममृत्यूच्या या रहाट गाड्यातून कधीच सुटका होणार नाही महाराज. परंतु तोच देह जर आम्ही परमार्थाच्या ठिकाणी लावला, अर्थात तो लागत नाही. पहिली गोष्ट, परमार्थाच्या ठिकाणी मन थांबायला तयारच नसतं, परंतु त्याच मनाचं एक वैशिष्ट्य आहे, त्याच इंद्रियांचं, देहाचं एक वैशिष्ट्य आहे की एकदा जर त्या ठिकाणी ते रममान झालं तर परती माघारी घेत नाही. पुन्हा दुसऱ्या विषयामध्ये काहीही गोड लागत नाही महाराज. पंचपक्वान्नाचा ताट ते सुरुची भोजन तृप्त व्हावं ढेकर येईपर्यंत, आणि नंतर एखाद्यानं सांगितलं की जामुनची वाटी आहे, खाता का थोडं. तृप्त झालेलं असेल तर ते जामून पाहूनसुद्धा तोंडाला पाणी सुटत नाही, ते नाकारलं जातं महाराज. देहाच्या बाबतीत तसंच आहे. एकदा परमार्थरूपी गोड पक्वांना जर सेवन केलं तर पुन्हा या प्रपंचरूपी भूल देणाऱ्या, भ्रमिष्ट करणाऱ्या बाकीच्या स्वीटकडं तो देह किंवा ते मन झुकतच नाही महाराज. म्हणून देवे दिला देह भजना गोमटा. भजन करण्याकरता, त्याचं नामस्मरण करण्याकरता, त्याचं कार्य करण्याकरता हा देह भगवंताने दिलेला आहे. तेच कार्य आम्ही करायला पाहिजे. भलतंच करायला गेलो तर इतका चांगला देह दिलेला असताना सुद्धा तो विकृतीकडे जातो. त्या विकृत स्वभावाचं वर्णन करताना माऊली आजच्या या 8व्या अध्याय 150 क्रमांकाची ओवी ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, भगवंत अर्जुनाला सांगताहेत, जे स्वप्नी देखिले स्वप्न, जे मृगजळे ससिनले वन, जे धूम्ररजांचे गगन ओतले आहे. दृष्टांत देतात या ठिकाणी माऊली की जे स्वप्नी देखिले स्वप्न, स्वप्नामध्येच स्वप्न पाहायचं. अहो आधी स्वप्न आणि त्यात पुन्हा स्वप्न पाहतोय. स्वप्नात स्वप्न म्हटल्यानंतर स्वप्नच मुळात क्षणभंगूर आहे आणि त्या स्वप्नामध्ये पुन्हा स्वप्न पाहायचं. नाशिवंत ते आहे आणि नाशिवंताचंच ग्रहण करायचं. उद्धार कसा होईल महाराज, सन्मार्ग कसा सापडेल. म्हणून माऊली म्हणतात, जे स्वप्नी देखिले स्वप्न, जे मृगजळे ससिनले वन. मृगजड आहे मृगजड, अहो ते काय खरं आहे का, आभासी आहे. तर काय म्हणे, त्या मृगजळावर एखादं वन जसं बहरावं, झाडं झुडपे हिरवेगार व्हावं. किंवा दुसरं आणखी दृष्ट देतात, दे धूम्र रजांचे गगन. धुराचे कण आहे आणि त्या धुरांच्या कणानं काय तर म्हणे गगन विणलं गेलेलं आहे. हे शक्य आहे का? किंवा त्याचं अस्तित्व जरी दिसत असेल तरी ते सत्य तर नाहीच नाही, पण दिसायला तरी चांगलं आहे का? तसं चांगला देह दिलेला असताना सुद्धा ते जर वाईट कृत्य करायला लागलं त्याचा परिणाम अधोगतीच असते, प्रगत कधीही नसतं. तानहं द्विषतः क्रूरान संसारेषु नराधमान क्षुपामे अजस्रम अशुभान आशुरे शैव योनिषु. भगवंत म्हणतात त्याला मग मी मदत करतो. प्रगत होणाऱ्याला जसं भगवंत म्हणतात की वाट दावी करी धरोनिया, त्याच्या हाताला धरून मी माझ्या धामाच्या प्रती घेऊन जातो, तसं अधोगतीला जाणाऱ्याला सुद्धा तितक्याच गतीने मी खाली लोटत असतो. भगवंत म्हणतात की तान अहम द्विषतः क्रूरान संसारेषु नराधमां क्षिपामि अजस्रम अशुभान आसुरे शैव योनिष. मग अशी आसुरी योनी प्राप्त झाली की आसुरी योनिमा पन्ना मूढा जन्मनी जन्मनी माम अप्राप्य
प्राप्य कंतय्य ततो यांती अधमांगतीन. तो अधमाकडेच जातो अर्जुना, त्याला माझ्या धामाची प्राप्ती कधीच होत नाही, इतका चांगला देह दिलेला असताना सुद्धा. म्हणून जे स्वप्ने देखिले स्वप्न, जे मृगजळे सासिन्नले वन, जे धूम्र रजांचे गगन होतले आहे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.